रुसून रुसून राहायचं नसतं, हसून हसून जगायचं असतं. अहो सदाफुलीच सांगते, रुसून रुसून राहायचं नसतं, हसून हसून जगायचं असतं. नेहमी आपणच फुलायचं असतं. स्वतःचं आयुष्य आहे, स्वतःचं सुख स्वतः शोधायचं असतं. नमस्कार, मी कुमारी समीक्षा बडाक, न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी. मित्रांनो, तुम्हाला आजपर्यंत असा प्रश्न नाही पडला का की जगी सर्व सुखी असा कोण असेल? नाही तर मग चला, आज ना आपण या प्रश्नाचं उत्तर शोधूनच काढू. नोकरी करणारा म्हणतो धंदा बरा, जे व्यवसाय करतात ते म्हणतात की नोकरी सोपी. गावात राहणारा म्हणतो की शहरात मज्जा, आणि जे शहरात राहतात ते तर म्हणतात की गावातले जीवन सरळ आणि सोपे. देशात राहणाऱ्याला वाटतं परदेशी जाऊन राहावं, आणि जो परदेशी राहतो तो तर म्हणतं आपण आपल्या देशात परत जावं. अहो किती हा गुंता. खरं सांगायचं ठरलं ना तर मला ह्यावेळी फक्त एकच वाक्य आठवतं, समर्थ रामदास स्वामी यांचं. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. एकदा तर एका राजाने आपल्या सैनिकांना आदेशच दिला, जाऊन माझ्यासाठी सुखी माणसाचा सदरा घेऊन या. त्या सैनिकांना वाटलं की गावातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच सुखी असू शकतो. ते सैनिक त्या व्यक्तीकडे गेले, त्याला विचारले, अहो तुम्ही इतके श्रीमंत आहात, तुम्ही नक्कीच सुखी असाल. बघा ना, तो व्यक्ती काय म्हणाला. तो म्हणतो की नाही, अहो मी सुखी नाही. असेल माझ्याकडे खूप पैसा, पण काय आहे ना, माझं आरोग्य कधी बरंच नसतं. मित्रांनो, म्हणूनच म्हणतात की आपण पैशाने कितीही काहीही विकत घेऊ शकतो, पण आरोग्य नाही. ते बिचारे सैनिक दिवसभर वणवण हिंडले, सगळ्यांना विचारत राहिले, तुम्ही सुखी आहात का, हो तुम्ही सुखी आहात का, पण त्यांना कोणच सापडेना. शेवटी त्यांना एक अत्यंत गरीब मुलगा त्यांच्या समोरून जाताना दिसला. आनंदी चेहऱ्याचा, हसत खेळत बागडत जात होता. ते सैनिक त्या मुलाच्या जवळ गेले, त्याला विचारले, इतका आनंदी दिसतोयस, पण तू सुखी आहेस का? आश्चर्य बघा, तो मुलगा काय म्हणाला. तो बोलला, हो मी सुखी, अहो सर्वात सुखी. त्या सैनिकांना इतका आनंद झाला, पण सोबत एक प्रश्नही पडला की आता त्याचा सदरा न्यायचा कसा, कारण त्या मुलाकडे साधा सदराही नव्हता. ह्या गोष्टीचं तात्पर्य इतकंच की त्या मुलाकडे साधा सदराही नाही, पण तरीही तो इतका आनंदी, इतका खुश, कारण त्याच्याकडे आहे ते फक्त समाधान. म्हणूनच म्हणतात की जर तुम्हाला जगी सर्व सुखी बनायचं असेल तर आधी तुम्हाला सुखी माणसाचा सदरा घालावा लागेल, पण तो तुम्हाला कधीही मिळणारच नाही. तुमच्या सर्वांसाठी अजून एक प्रश्न बरं का. तुम्हाला माहिती आहे का की जगातील सर्वात आनंदी देश कोणता? अमेरिका, रशिया की जापान? खरं सांगायचं ठरलं तर ह्यापैकी कोणीही नाही. फिनलँड. हो, हा तोच फिनलँड आहे जो तुम्हाला जगाच्या नक्षावर लवकर सापडणारही नाही. अमेरिका, रशिया हे महासत्ता देश आहे. यांच्याकडे सर्व सुखसोयी आहेत, पण त्यांच्याकडे एक गोष्ट नाही, आणि ती म्हणजे समाधान. अगरबत्ती कितीही सुगंधित असली तरी शेवटी उरते ती राख. त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही. आपण आपल्या जीवनातील सुंदर आणि अमूल्य क्षणांचा आनंद घ्यावा, असा याचा अर्थ. माणसं कशा कशात सुख शोधतात, कशा कशात दुःख. एखाद्याला ज्या गोष्टीत सुख सापडतं, बरोबर दुसऱ्यालाच त्या गोष्टीत दुःख कसं सापडतं हे तर कुणाला सांगताच आलं नाही. अहो लोकच कशाला, आपणही आपल्याकडे काय आहे त्यापेक्षा काय नाही तेच सतत बडबडत बसतो. पण खरं सांगायचं ठरलं ना तर सुख हे मौल्यवान गोष्टीत नाही, ते पैशात नाही, ते असतं समाधानात. प्रत्येकासाठी सुखाची परिभाषा ही वेगवेगळी असते, आणि सुख शोधलं ना तर ते सापडतंच. समाधान असलं तर आपल्याला सुखाकडे जाण्याची गरज नाही, पण सुखाला आपल्याकडे येण्याची गरज नक्की असते. शेवटी आज ह्या प्रश्नाचं उत्तर सापडलंच की जगी सर्व सुखी अशी मीच आहे. कोणी म्हणे सुख सुखाच्या पेटीत, तर कोणी म्हणे ते आपल्या घरात. कोणी म्हणे सुख सुखाच्या पेटीत, तर कोणी म्हणे ते आपल्या घरात. पण एक सत्य उमजते शेवटी, सुख असते आपल्या दृष्टिकोनात, सुख असते आपल्या दृष्टिकोनात. धन्यवाद. खूप सुंदर सादरीकरण समीक्षा.